नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रायगडच्या पालकमंत्री पदावरून राजकीय चर्चांना उधाण. अनिकेत तटकरे यांच्या विधानाने नवा ट्विस्ट. जर रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेला देण्यात आले तर आम्ही त्यासाठी पूर्ण सहकार्य करू, अनिकेत तटकरे यांचं वक्तव्य. कोयना परिसरात पर्जन्यवृष्टीत वाढ. हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा. येत्या काही दिवसात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. नाशिकमध्ये एका वाहनाला वाचवताना बसचा अपघात. या दुर्घटनेत बसच्या वाहक चालकासह 3 जण जखमी. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. आज प्रवरानगर येथील रयतच्या महात्मा गांधी विद्यालयाचा अमृत महोत्सव. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके यांनी शरद पवारांचं केलं स्वागत. संगमनेर येथून 3ही नेत्यांचा एकाच गाडीतून प्रवास. वाशिमच्या रिसोड मालेगाव महामार्गावरील बिबखेड जवळ प्रवाशांनी भरलेल्या खासगी गाडीचा भीषण अपघात. टायर फुटून महामार्गाच्या कडेला गाडी उलटल्यानं एक प्रवाशी जागीच ठार. 9 प्रवाशी गंभीर जखमी. 4 ते 5 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक. कोल्हापूरमधील पुरातत्व विभागाच्या संरक्षित क्षेत्रासाठी लागू असलेली 100 ते 300 मीटरच्या मर्यादेविरोधात खिद्रापूरमध्ये गाव बंदची घोषणा. गावामध्ये पर्यटकांनाही प्रवेशबंदी. नाशिकमधील सातपूर औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट. पुण्यातील शिक्रापूरमध्ये महामार्गालगत कचऱ्याचे साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी. पुण्यातील लेणाद्री परिसरात मुसळधार पाऊस. श्री गिरिजात्मज गणपती मंदिराच्या डोंगरावरील पायऱ्यांवरून पाण्याचा प्रचंड प्रवाह. पायऱ्यांना धबधब्याचं स्वरूप प्राप्त. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.